उमेदवार येत आहेत का प्रचाराला तुमच्याकडे? कुठल्या पक्षाचा आहे कळतोय का उमेदवार? जो आपल्या शहरात किंवा आपल्या प्रभागात जो व्यक्ती राहतोय तो चेक करा. तुम्ही ज्याला वेगळ्या वेगळ्या बॅनरवर पाहत होता तो आता त्याच पक्षात आहे का? नाही. निष्ठावंत म्हणून त्यांनी त्याच्या राजकीय पक्षामध्ये प्रचंड काम केलं. पक्षाने ऐनवेळी त्याला तिकीट दिलं नाही. आणि समजा दिलं असेल, बाकीचे इतर जे काही 2-3 आहेत, कारण एकूण 4 उमेदवार आहेत, ते बाकीचे अचानक दुसऱ्या पक्षातून उडी मारून आले. म्हणजे कोणाच्या जीवावर आता कोण निवडून येणार? बरं, ज्या महिला उमेदवार आहेत, पक्षाने नवऱ्याचं तिकीट कापलं म्हणून बायकोला दिलं. नावाला बरेच जण महिला आरक्षण किंवा मोठे मोठे शब्द वापरतात, काय नाही. बायकोला जरी तिकीट दिलं असेल आणि नवरा जरी बायकोचा प्रचार करत असेल, याच्या मनात रुकरुकच आहे, मीच उभं राहायला पाहिजे होतं, मलाच तिकीट मिळायला पाहिजे होतं, मी सभागृहामध्ये आवाज उठवेल. बायको काय करणार आहे तिथं जाऊन? अजून काही वेगळी वेगळी उमेदवार तुमच्या दारात येऊन उभे राहतायत. म्हणजे ज्या सत्ताधारी पक्षानं, ज्या सत्ताधारी पार्टीनं गुन्हेगारांना पोचलंय, गुन्हेगारीला पोचलंय, आता एक एक कार्ड बाहेर निघतंय. बघा, काल परवापर्यंत उमेदवारी मागे घ्यायची त्या ठिकाणी तारीख होती, आता चिन्ह वाटप सुद्धा झालं. गंभीर स्वरूपाचे ज्या व्यक्तीवर गुन्हे होते त्याला किंवा त्याच्या बायकोला तुमच्या भागात उमेदवारी दिली की नाही? आता मतदार म्हणून तुमची काय जबाबदारी आहे? आपल्या नेत्याचे विचार काय, आपल्या पक्षाची विचारधारा काय, आणि आपला नेता उमेदवार कुणाला देतोय, उमेदवार कोण आपल्या समोर उभा करतोय, याचा थोडा तरी विचार तुमच्या मनाला असा स्पर्श करून तरी जातोय की नाही? बर, ज्या ज्या पक्षाने निष्ठावंत म्हणून अन्याय केला कार्यकर्त्यावर, त्यांची तर एक मोठी फौज आहे, टोळ्या. अहो, खिशात 1 रुपया नसताना सुद्धा ज्यांनी पक्षासाठी निष्ठावंत म्हणून प्रामाणिकपणे आपल्या नेत्याचा आदेश पाळून, मग ते महिला कार्यकर्ते असू दे किंवा पुरुष कार्यकर्ता असो, झेंडा सतत फडकवत ठेवला, त्या कार्यकर्त्याला ऐनवेळी तिकीट दिलं नाही. काही जण तर ऐनवेळी त्यांचं तिकीट रद्द झाल्यानंतर पराभवाचा जेवढा धक्का बसणार नाही त्याच्यापेक्षा भयानक धक्का हा तिकीट कापल्यानंतर बसलाय, लक्षात ठेवा. कार्यकर्ते ढसाढसा रडले. दादा, तुमच्या बाबतीत झालंच कसं काय असं? ताई, तुमच्या बाबतीत असं घडायला नको होतं, कारण तुम्ही फार निष्ठावंत म्हणून सतत पायाला भिंगरी बांधल्यासारखं तुम्ही सतत फिरत राहायचे. तुमचं तिकीट कापणं पक्षाला फार मोठा तोटा आहे. काही जणांनी तर मध्ये, आता कोरोना काळ असेल किंवा इतर कुठले अडीअडचणीचे काळ असतील, घटना असतील, घरातल्या कुटुंबातल्या माणसासारखं जनतेची सेवा केली, त्याला पण तिकीट दिलं नाही. आमदारकीला लीड त्यांनीच दिला, खासदारकीचा लीड त्यांनीच दिला, आणि त्याला मात्र साला तिकीट दिलं नाही. तो उमेदवार आता दुसऱ्या पक्षाकडून किंवा अपक्ष उभा तुमच्या दारासमोर येतोय. बघा फरक कसा आहे. निष्ठावंत पण तुमच्याकडं अपक्ष म्हणून येईल, आणि शहरातला गावगुंड गुन्हेगार पक्षाचा उमेदवार म्हणून तुमच्या समोर उभा राहिला. तर तुम्हाला ठरवायचंय चांगला माणूस कोणता, त्याला मतदान करावं लागेल. करणार की नाही? आमची जी जुनी जाणती माणसं आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांनी ऊन वारा पाऊस आणि हिवाळा सुद्धा आणि चांगले वाईट संकट सुद्धा सगळी पाहिलेली असतात. आता त्यांनी ठरवायचंय कोणाला मतदान द्यायचं. बघा, जुनी माणसं घरात असल्यानंतर, घर थोडं जरी पोरग पोरगी किंवा सून चुकीचं वागत असेल किंवा काहीतरी चुकीचं करत असेल, लगेच सांगतात तुमचं चुकतंय. या पद्धतीनं कुटुंबाचा गाडा चालवला पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं वादविवाद टाळले पाहिजेत. मला सांगा,
जे आज गुन्हेगार म्हणून ज्यांची दहशत आहे आणि ज्या गुन्हेगारीला बघून चांगले चांगले तरुण पोरं स्वतःचं करिअर उद्ध्वस्त करून घेत आहेत, गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतायत, गुन्हेगार होत आहेत, त्या पोरांच्या भविष्याचं काय? ती पोरं भरकटली बरीच. तीच पोरं करिअर म्हणून जर गुन्हेगारांकडे पाहत असतील, आता उद्या ते राजकारणात सुद्धा जर अशा नजरेने आपण गावगुंड जरी असलो पण राजकीय पक्षामध्ये गेलो तर आपण नगरसेवक सुद्धा होऊ शकतो. याचा अर्थ काय समजायचा? त्या जुन्या जाणत्या लोकांनी कोणाला उद्देशून संबोधून किंवा विचार करून मतदान करायचं? तरुण पिढीनं कोणाला आदर्श मानायचं? गुन्हेगारांना किंवा आयराम गायरामांना? बघा ना किती भयानक गोष्ट आहे. 4 लोक आहेत आणि 4 पक्ष आहेत. 4 लोकांमधला एक माणूस बघू जो करंगळी पक्षाचं काम करत होता, तिथल्या लोकांशी जमलं नाही म्हणून त्यांनी करंगळीच्या शेजारचं जे बोट आहे त्या पक्षात त्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, भरपूर वळवळ केली, सामाजिक काम केलं. ऐनवेळी त्या बोटाने सांगितलं अजिबात नाही, तिथं 2 नंबरच्या व्यक्तीला उमेदवारी देणार. त्यांनी तोही पक्ष सोडला आणि जे मधलं बोट आहे मध्यमा तिच्या नादी लागला. ज्यावेळेस मध्यमाच्या नादी लागला त्यावेळेस त्यांनी सुद्धा त्याला जुमानलं नाही म्हणून तो लगेच 4थ्या बोटाकडे गेला. म्हणजे तो सतत हा पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, आणि तिथंही या तिन्ही पक्षात नाही जमलं म्हणून 4थ्या पक्षात. आयराम गैराम, निष्ठा, श्रद्धा, निष्ठावंतपणा काही राहिलेला नाही. आणि मग तो तिकीट मागतो किंवा तिकीट त्या ठिकाणी घेतो त्यावेळी तो 4थ्या पक्षात असतो. लोकांनी कुणाला मतदान करायचं, कशा पद्धतीनं? चेहऱ्याला बघून. आणि जो स्वतःच्या कार्यकर्त्याचा, पक्षाचा, नेत्याचा किंवा कुटुंबाचा झालेला नाही, त्या भागाचा झालेला नाही, तो तुमचा काय होणार? याच्यावर महाराष्ट्र विचार करणार आहे की नाही? मग अशी माणसं ज्यावेळेस तुमच्या दारासमोर येऊन तुम्हाला मतदान करा म्हणून त्या ठिकाणी अपेक्षा करतील, आशीर्वाद द्या म्हणतील, आशीर्वाद रूपी तुमची साथ वाईट लोकांना द्यायची का चांगल्या लोकांना द्यायची तुम्हाला ठरवायचंय. परंतु या सगळ्या भानगडीमध्ये राजकारण नावाचा एक चांगला प्रवास हा अत्यंत भ्रष्टाचार रूपी आणि गुन्हेगारी जगताचा बादशाह होण्याचा जर प्रवास करत असेल तर मग तुम्ही त्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं हे करणार? राजकारण कोळून पेलेले सुद्धा जवळच्या कार्यकर्त्यांचा घात करतात, त्यांच्यावर विश्वास ठेवून चालणार नाही. आणि जे घात करून तुमचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात किंवा करतील त्या लोकांवर जर विश्वास ठेवून तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी अशा कराव्या लागत असतील तर हे किती दुर्दैव आहे, हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून मांडायचंय. निवडणुकीला तुम्हाला बदला घ्यायचा आहे. तुमच्या भागातल्या विकासाबद्दल कोणी चर्चा करत नाही. तुमच्या शहराची, प्रभागाची किंवा विभागाचा विकास झाला का वाट लागली हे कुणाचंही स्वप्न नाही. ज्या ज्या नेत्यांची स्वप्न आहेत स्वार्थाची तेच ह्या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतायत. विकासाबद्दल हे तुमच्याशी बांधील राहतील याची गॅरंटी नाही. याचा विचार करा आणि मतदान करा. आता विचार करणं फार महत्वाचं आहे. विचार केल्यानंतरच मतदान करा, बाकी काही नाही. बाकी नुसती तुम्ही पत्रक बघून हुरळून जाल. सगळे एका माळ्याचे मणी आहेत हे फक्त विसरू नका. जमलं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, डोळे उघडा, चिकित्सा करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.